अमहरिचा दासा काहे काहे अमहरिचा दासा काहे अमहरिचा दासा काहे अमहरिचा दासा देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे हया नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे हरी मोरे गंगा उगवी कोणे देव उभा मागे पुढे मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी संकट
हमारीच्या दासा काही बंद करा भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केले तैसा पावे धावे सोय धरवली देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे गाव मुखे विठ्ठल देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं पाण्डुरंगा करो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावंत जीवधनार्थावतारम कलांतांग तेजोदि कामोदि वक्त्रम खलादि विश्वापमदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो ज्ञानेश्वर निवृत्ति उदार सोपन दिवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रय जन्नी दिवांचे नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा मृण कीर्ती काय माझी वाणी मानेल संतांचे रंजोचिता से आपुलिया माझी वाणी तुझी वाणी गुणा ऐसे देवरी मगाय कळा मस्तक एक किंवा पायावरी किंवा मस्तक माझा पायावरी या वारे करी संतांच्या अमारे दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उभी कोडी संकट प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला भक्त देवमान्य जगतमान्य संतमान्य असे असणारे श्रीमंत श्री दांडेशप्रिय जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या जगतामध्ये याचे यावत जीव मात्राच्या ठिकाणी भय आहे. प्रत्येक जीव मात्राला नवे नवे देवादिकांना देखील भय आहे. पण नेमकं याच्यामध्ये या जगतामध्ये भय कोणाला नाही हा विचार आणि ते भय कोणामुळे कशामुळे भय नाही हा विचार प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. या न्यायाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सांगोलकर वस्ती माऊलीनगर बलवडी थोडस तुम्हाला उलट गेला असता जिथं कार्यक्रम चालू आहे तिथून मी सुरुवात करतो. सांगोलकर वस्ती माऊलीनगर बलवडी सांगोला तालुका सोलापूर जिल्हा या ठिकाणी अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये हा नामसप्ताह सुरू असतो. संतांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संत शिरोमणी नामदेवराय
आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं साधुसंत महात्म्याच्या आशीर्वादाने हा हरिनाम सप्ताह सुरू असतो. विडल विडल आजचा दिवस म्हणजे संत शिरोमणी नामदेवरायांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे. आजच्या दिवशी संत शिरोमणी नामदेव महाराजांनी समाधी घेतलेली आहे. नामदेवरायांनी एकट्याने समाधी नाही घेतली तर त्यांच्या परिवारातील 13 जणांनी समाधी घेतलेली आहे. थोडासा विचार सांगतो तुम्हाला. आपण अतिशय विस्तारपूर्वक आदरणीय महाराजांच्या मुखातून श्रवण आपण केलेलं आहे, कीर्तन ऐकलेले. तर जो थोडासा विचार आपल्यासमोर असा की नामदेवरायांनी समाधी घेतली. नामदेवरायांच्या परिवारातील 13 जण त्यांनी देखील तिथं समाधी घेतलेला आहे. थोडासा विचार म्हणजे नामदेवराय भक्ती करत होते. नामदेवरायांच्या मनामध्ये समाधी घ्यायचा विचार आला. त्यानंतर परिवारातील मंडळी जी आहेत त्यांना सुद्धा राहावं असं वाटलं नाही. नामदेवरायांच्या बरोबर त्यांनी समाधी घेतली. विडाल विडाल वास्तविक असा विचार तुम्हाला इतरत्र कुठेही सापडणार नाही. त्या संतांनी समाधी घेतली आणि त्यांच्या पाठोपाठ लगेच परिवारातील सगळ्या मंडळींनी समाधी घेतली असं कुठे दिसणार नाही तुम्हाला. पण नामदेवरायांच्या परिवारातील नामदेवराय भक्ती करत होते आणि परिवारातील सगळ्या मंडळींचं नामदेवरायांच्या होते एवढं प्रेम होतं. ज्या पद्धतीने प्राण म्हणतो बघा आपण, शरीर असतं. शरीरामध्ये मुख्य काय हो, काय असतं मुख्य? डोळे, कान, नाक. काय असतं मुख्य? काय असतं? मराठी समजतं ना, सगळ्यांना कळतं का? थोडस कन्नड तेलुगू मध्ये बोलू महाराज. शरीरामध्ये मुख्य प्राण आहे. जाऊ द्या, कशाला जातं त्या भाषेकडं. हा, शरीरामध्ये मुख्य कसा आहे? प्राण आहे. डोळे गेले तरी शरीर चालू शकतं, कान गेले तरी चालू शकतात, पाय गेले तरी चालू शकतं, हात सगळे गेले तरी चालतं. प्राण गेले तर बाकीचं हातपाय वगैरे सगळे चांगले आहेत, मजबूत आहेत, डोळे सुद्धा उघडे ठेवलाय माणसाने, पण प्राणच नाही त्याच्यामध्ये. त्याला काय अर्थ आहे का? त्या शरीराला अर्थ नाही. प्राण हा मुख्य आहे. तसं नामदेवरायांच्या परिवारामध्ये नामदेवराय म्हणजे संपूर्ण कुटुंबाचे प्राण होते. विडाल विडाल आदरणीय महाराजांनी सांगितलेलंच आहे. सगळ्या संतांचं भरभरून कौतुक तोडून समाधी प्रकरणाचं वर्णन नामदेवरायाने केलेले आहे. संत सावतामाळी महाराज असतील, ज्ञानोबराय असतील, आणखीनही बऱ्याच संतांचं वर्णन नामदेवरायाने केलेले आहे. आपल्या अभंगवाणीमध्ये पाहू शकता तुम्ही. नामदेवराय सगळ्या संतांच्या विषयी नामदेवरायांना अतिशय प्रेम असे असणारे नामदेवराय. नामदेवरायांचा समाधीचा दिवस आहे. आज नामदेवरायांनी समाधी घेतली आणि आपण इथं त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संतांचा कार्यक्रम करत असतो, होत असतो. प्रत्येक व्यक्ती बोलत आलेले आहेत संतांचं पुण्यस्मरण, पुण्यतिथी का करावी, काय करायचं, कारण काय, कशासाठी करायचे? आपण त्यांचं पुण्यस्मरण केल्यामुळे त्यांना काहीतरी पुण्य प्राप्त होतं, पुण्य मिळतं म्हणून करायचे का पुण्यतिथी? त्यांना काहीतरी बरं वाटतं बाबा, आनंद वाटतो, नामदेवरायांना आनंद होतो, त्यांना सुख मिळतं म्हणून करायचं का? नाही नाही, अजिबात त्यांच्यासाठी म्हणून नाही, तर हे आपल्यासाठी म्हणून करायचं आहे. विडाल विडाल संतांचं पुण्यस्मरण केल्यामुळे भगवान परमात्म्याला आनंद होतो, भगवान परमात्मा संतुष्ट होतो. म्हणून संत महात्म्याचं पुण्यस्मरण आपण करावं, संतांच्या पुण्यतिथी करावी. तर जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबरायांची गाथा ही अखिल विश्वाला पावन करणारी आहे. तुकोबरायांच्या गाथेमध्ये सगळे प्रकरण आहेत. संतपर प्रकरण आहेत, उपदेशपर प्रकरण आहेत, नाटकर आहेत, आणखी सगळे अशी बरीच प्रकरण आहेत. त्याच्यामध्ये तुकोबरायांनी प्रत्येक अभंग जो आहे, आपण थोडंसं बारकाईनं पाहू जर गेलो तर प्रत्येक अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांचा मानव मात्राला उपदेश आहे. प्रत्येक अभंगातून तुम्ही पाहू जर गेला, कोणत्याही प्रकारे जर आपण पाहू जर गेलो तर प्रत्येकाला उपदेश आहे. संत महात्मे इथं आले, उपदेश करण्याकरता आले. उपदेश करण्याचा अधिकार कोणाला आहे? संतांना उपदेश करण्याचा अधिकार आहे, इतरांना नाही. विडाल विडाल
आपण संतांचं उच्चिष्ट जे आहे, संतांचं उच्चिष्ट आपण काय करायचं आहे, संतांच्या उच्चिष्टाने, संतांचं उच्चिष्ट, संतांचं वाङ्मय जे आहे त्याची सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे विशेष घे ना आवडी संतांचं शेष जे आहे. तर तुकोबरायांचा प्रसूताचा अभंग जो आहे ते अभंग आपण तुकोबराय. प्रत्येक जीवमात्राला भय आहे, प्रत्येक जीवमात्राच्या ठिकाणी भय आहे, भीती प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. काही मंडळी तुकोबरायांच्याकडे गेली, तुकोबरायांचा परमार्थ त्यांनी पाहिला. परमार्थ कसा करावा हे तुकोबरायांच्याकडे पाहून प्रत्येकाने शिकावं. तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याची भक्ती केली. काही जण ब्रह्मज्ञानी माणूस असं म्हणायचे की आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत, आम्हाला ब्रह्मज्ञानी मिळालेलं आहे, प्रत्येक जण असं म्हणायचे. पण तुकोबरायांनी प्रतिज्ञा करून असं सांगितलं की माझी भक्ती असे असेल त्या ब्रह्मज्ञानींना देखील लाळ घोटवायला लावीन, अशी मी भक्ती करीन. घोटविणे लाळ ब्रह्मज्ञानी हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीण. जे मुक्त आहेत, जे म्हणतात की आम्ही मुक्त आहे, आम्हाला काहीच करायची गरज नाही, असे जे मुक्त आहेत ना, ते मुक्तांना देखील त्यांची मुक्त स्थिती सांडायला लावीन, असा परमार्थ माझा असेल, तुकोबराय म्हणतात. अशी सर्वश्रेष्ठ अशी भक्ती तुकोबरायांनी केली. तुकोबरायांचा डंका, तुकोबरायांचा जय जयकार इथंच नाही तर वैकुंठामध्ये तुकोबरायांचं जय जयकार कीर्ती होती. जसं आपल्या तिकडं आता वर्तमानपत्र असतात बघा, तुम्ही पाहिलं असेल, वर्तमानपत्रामध्ये काही बातमी असतात. फ्रंट पेजला म्हणजे पहिले मुखपृष्ठ ज्याला म्हणतात त्याच्यावरती काही बातमी असतात, आणि त्याच्यावरती काही जी बातमी असते त्याच्याकडं विशेष सगळ्यांचं लक्ष असतं. काय बरं आजची मेन विशेष बातमी काय आहे बाबा, विशेष समाचाराचा काय आहे, राजकारणातलं आहे का, नेमकं कुठं काय विमान पडलं जळलं काय झालं, असं विशेष काय समाचार आहे सगळेजण बघतात विशेष. तसा वैकुंठामधल्या वृत्तपत्रामध्ये विशेष समाचार हा असायचा. मृत्यूलोकामध्ये श्री तुकोबराय म्हणून असे एक भक्त आहे, त्यांची सर्वश्रेष्ठ अशी भक्ती आहे. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठे सोहळा याही मंडळा माझी कीर्ती. वैकुंठे सोहळा गाजे म्हणजे वैकुंठामध्ये कीर्ती, वैकुंठामध्ये संतांची चर्चा, असं तुकोबरायांची चर्चा वैकुंठामध्ये होती. काही मंडळी जगद्गुरु तुकोबरायांच्याकडे गेले आणि तुकोबरायांना सांगितलं की महाराज तुम्ही भक्ती करता. हो म्हणले, भक्ती भगवान परमात्म्याची सेवा आम्ही करतो, मग तुमच्या ठिकाणी भय दिसत नाही. तुकोबराय म्हणतात माझ्या ठिकाणीच नाही, हरिदासांच्या ठिकाणी भय नाही. हेच अभंगाच्या प्रथम चरण.
ठिकाणी भय नाही. आम्हारीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. नीट लक्ष द्या. तुकोबरे मला भय नाही किंवा माझ्या ठिकाणी भय नाही असं म्हणत नाही, तर म्हणतात काय महाराज आमच्या ठिकाणी भय नाही. आम्हा म्हणजे नेमकं कोणाला तुकोबऱ्याने इथं घेतलेलं आहे? तर तुकोबरे म्हणतात आम्हा हरीच्या, आम्ही हरीचे दास आहोत, हरीच्या दासांच्या ठिकाणी भय नाही. साधू संत बोलत असताना आपल्या काव्यामध्ये बोलत असताना एकाच्या संबंधाने एकट्याच्या संबंधाने बोलत नाहीत. किंवा मागत असताना देखील नामदेवराय म्हणतात ना, माझे सकळा हरिच्या दासा अकल पाविष्य व्हावी तया कुळ, माझे सकळा हरिच्या. तसं तुकोबराय म्हणतात माझ्या ठिकाणी भय नाही असं नाही. हरिदास आम्ही जेवढे हरिदास आहोत, हरिदासांच्या ठिकाणी भय नाही. भय तर सगळ्या जीवमात्रांच्या ठिकाणी भय आहे, सगळ्याच्या ठिकाणी भय आहे. मी अगोदरच बोलून गेलो, सगळ्यांना भीती आहे. भीती आहे की नाही तुम्हाला? कीर्तनात बसून म्हणतो महाराज आम्हाला भीती नाही बाबा, असं सगळ्यांना भय आहे. बरोबर आहे. इथं तुम्ही कीर्तन बसलाय, एखाद्या ठिकाणी वरून साप जर इथं पडला, पडू नये माझी अशी इच्छा नाही अजिबात बिलकुल, पण मधी साप जर पडला तर तुम्ही कीर्तन ऐकायला बसाल का? काही माणसं महाराजांना खाली तुडवून जातील महाराज पळत. भीती सगळ्यांना आहे. भीती नावाचा प्रकार मानवालाच नाही सगळ्या जीवाला भीती आहे की नाही? सगळ्या ठिकाणी एक लक्षात घ्या. आपण थोडासा विचार आहे, आपण सापाला घाबरता की नाही? तुम्ही सर्पाला घाबरता की नाही? घाबरत नाही. असं काही दिसलं तरी माणसं पळतात महाराज, थांबत देखील नाही जवळ. कशा पद्धतीचा साप आहे, मण्यार आहे, पुरुष आहे का नाग आहे, कोणत्या जातीचा साप आहे हे बघायला देखील माणसं थांबत नाही, घाबरतात महाराज. बरं ठीक आहे, हा विचार झाला. तुम्हाला भीती वाटते, मग सापाला काय आनंद वाटतो का तुम्हाला बघून? येते ना लक्षात माझा बोलणं? तुम्हाला बरं वाटतं का सापाला? वा वा माणूस दिसला ना, चला या आपण थोडस. साप थांबतो का आपल्याला बघून? आपल्याला बघून देखील साप पळतो महाराज. जुन्या काळात मी असा विचार ऐकलेला आहे महाराज. साप देखील सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो? सकाळी उठल्या उठल्या काही माणसाचा नित्यनियम असतो. सकाळी उठल्या उठल्या काही माणसं तंबाखू चोळतात, तंबाखू खातात उठल्यावर. सकाळी उठल्या उठल्या काही माणसं मोबाईल फोन मध्ये बघतात, काही काही मेसेज कोणाचे काय रील्स आहेत वगैरे वगैरे. प्रत्येकाचा उठल्या उठल्या सकाळी नियम असतो. पण सापाचा सकाळी उठल्या उठल्या देवाला त्याची प्रार्थना असते सापाची की देवा, मानव असा एक प्राणी आहे, त्या प्राण्याची मला भेट होऊ देऊ नको किंवा त्याचं दर्शन मला होऊन देऊ नकोस, कारण त्याच्यापासून मला भय आहे. त्याला मी जर दिसलो तर ते काही माझी पूजा करणार आहेत, मला मारते, असं त्याची देवाला प्रार्थना असते म्हणतात. तो देखील साप देखील आपल्याला घाबरतोच ना. आपण सापाला घाबरतो, सर्प देखील आपल्याला घाबरतो. त्याच्या ठिकाणी भय आहे ना आपल्या ठिकाणी भय आहे. सगळे जीव मात्र याच्यात कोणताही जीव असो, कोणताही प्राणी असो, प्रत्येक जण घाबरतात, प्रत्येकाला भीती असते, भीती आहे. पण तुकोबरा इथं सांगतात की एका वर्गाला मात्र भीती नाही. ह्याच्या पुढे जाऊन आपण बोलायचं जर झालं भीतीविषयी तर देवादिकांना देखील भीती आहे. इंद्राला भीती आहे, चंद्राला भीती आहे, यांना देखील भीती आहे. पण एका वर्गाला मात्र भीती नाही. कुणाला भीती नाही हो? तुकोबरा म्हणतात जे हरीचे दास आहेत त्यांना भीती नाही. विडाल विडाल हरीच्या दासांना भीती नाही. एक हरिदास असणे जेवढे जे कोणी हरीचे दास असते, लक्षात घ्या. तुम्हाला आपल्या ठिकाणी भीती नसावी असं वाटत जर असेल तर तुम्ही हरीचे दास व्हा. तुकोबरा सगळ्यांना त्याच्यामध्ये घेतात. तुम्ही हरीचे दास जर असाल तर तुम्हाला देखील भीती नाही. महाराज म्हणतात आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. भीती इथंच मृत्यू लोकामध्येच अशी भीती नाही, तिन्ही लोकांमध्ये भीती नाही. ते म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही लोकांमध्ये आम्हाला भीती नाही. आमच्या ठिकाणी भीती नाही, भीती नाही. कोण? तर आम्ही हरीचे दास आहोत म्हणून. विडाल विडाल हरीचे दास आहेत त्यांच्या ठिकाणी भीती नाही. हरी काय करतो? हरी ती इथे हरी, त्या हरीला हरी म्हणतात. हरी म्हणजे काय? जो हरण करतो तो हरी. जो आपली भीती हरण करतो, जो आपली चिंता हरण करतो त्याला काय म्हणा? हरी म्हणा. तुकोबरांनी मुद्दाम या ठिकाणी हरी हा शब्द वापरलाय. भगवान परमात्म्याला अनेक शब्द आहेत, अनेक नाव आहेत. काय? अनेक नाव आहेत.
कृष्ण असेल, राम असेल, विठ्ठल असेल, अनेक अनेक वामन आहेत, परशुराम, अनेक प्रकारचे देवाला नाव आहेत. पण त्याच्यामधून हरी हे नाव तुकोबरायाने निवडलेलं आहे. तो काय करतो? हरण करतो. काय हरण करतो? आपली भीती हरण करतो किंवा आपली चिंता हरण करतो. विढाल विढाल भगवान परमात्म्यावरती ज्यांचा भार आहे, भगवान परमात्म्यावरती ज्यांनी विश्वास ठेवलाय, त्यांच्या जीवनामध्ये भगवान परमात्मा कोणत्याही प्रकारचं भीती देत नाही, त्यांची भीती शिल्लक ठेवत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही हरीचे दास आहोत, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. मग भय नाही तर भगवान परमात्मा तुमच्या ठिकाणी भीती राहू देत नाही. म्हणजेच नेमकं भगवान परमात्मा काय करतो, काय अभंगाचं दुसरं शरण. शक्यतो 2 वेळा म्हणत जा, आमचा नियम आहे. तर चला, तुकोबराय म्हणतात, आमच्या ठिकाणी भीती नाही, आमच्या जवळ भीती नाही. का भीती नाही? तुम्ही काय तशी काळजी करू नका बरं का. मी काय 8-10 वाजेपर्यंत नेईल माणूस असं काय नाही. माझ्या बरोबर वेळेमध्येच मी कीर्तन सेवा संपवेल, कारण या मंडळींना भीती आहे. हे 10-11 वाजेपर्यंत नेलं तर काय करायचं असं त्यांना वाटतं. पण तसं काय मी एवढं काही लांबवणार नाही. तेवढं लांबवलं तर तुम्ही काही इथं बसणार नाही कोणी. हा देखील मला विश्वास आहे. माझ्या वेळेमध्ये मी संपवायचा प्रयत्न करेन. आपलं एक नेहमी महाराज बोलतो, जिथं धरलं तिथून सोडायचं. म्हणजे जिथं तुम्ही धरा तिथून 2 तास. आंध्र प्रदेशमध्ये एक लोक, मी एकदा माझी परीक्षा घेतली. कीर्तनाला जात असताना मुद्दाम त्यांनी उशीर केला. रात्री 11:30ला कीर्तन सुरुवात केली. मला कितीला? 11:30. का हो असं का? ते म्हटले गायक लोक जे आहेत ते अजून रस्त्यामध्ये येत आहेत, चालू करा. म्हटलं असू द्या. नाही म्हटलं, ते आल्याशिवाय चालू करायचं नाही. ते आले रात्री 11:30. आपण पण काही कमी आहे का? 11:30ला सुरुवात केली, बरोबर 1:30ला संपवलं मी पण इथं तसं काही नाही. वेळेमध्ये आपल्याला संपवायचं आहे. तर आपला विषय काय चालला होता? हरिदासांना भय नाही. भय नसण्याचं कारण काय? काय कारण आहे? तर तुकोबराय म्हणतात की देव उभा मागे पुढे वेळकोडे संकट. भगवान परमात्मा भक्तांच्या पाठीमागं मागं पुढं उभा असतो. जसं एखादा लहान मुलगा असतो, लहान मुलाच्या जवळ आई जर असली तर लहान मुलाला अजिबात भीती नसते. तो मुलगा कितीही मोठा कोणी माणूस असतो ते त्या माणसाला शिव्या देतो, त्याच्यावर ते डोळे पाकून बघतो. कधी हो? आपल्या आई जवळ तो असला तर, बरं का. तसं भगवान परमात्मा म्हणजे आपली आई आहे. देव जर असेल तर कुणालाही भिण्याचे कारण नाही, भीतीचे कारण नाही. भगवान परमात्मा आपले भक्त जे असतात, आपले दास जे असतात, देवाचे, त्या दासाच्या मागे पुढे उभारून सेवा करतो, त्यांचा सांभाळ करतो. अनेक प्रमाण आहेत. मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवराया. प्रत्येक आघाताला घाबरतो, काहीतरी संकटाला भीतो. पण भगवान परमात्मा मागं पुढे राहून काय करतात? ते संकट निवारण करतात. अनेक प्रमाण आहेत, नाही का? निर्वाणे गोविंद असे मागे पुढे काहीच संकडे पडोने दे. गोविंद मागे पुढे असे मागे पुढे वरून भक्तांचे त्या सांभाळ रक्षण भगवान परमात्मा करत असतं. नेमकं कोणाचं रक्षण केलं भगवान परमात्म्याने?
थोडंसं महाभारतामध्ये चला. महाभारतात चला म्हणजे उठून लगेच आता कुरुक्षेत्रात जायचं नाही, मनाने आपल्याला थोडासा महाभारताचा विचार करायचा आहे. महाभारतामध्ये कौरव आणि पांडवांचं युद्ध होत होतं. त्या युद्धामध्ये एका साईडला एक कौरव आहेत आणि एका साईडला पांडव आहेत. दोघांचं युद्ध चालत असून त्या युद्धामध्ये मेन युद्धामध्ये महारथी मेन नाव कोणाचे घेतली जातात तर पांडवांच्याकडून हा आहे अर्जुन आणि कौरवांच्याकडून बरेच मंडळी आहेत नाही का. महाभारतामध्ये प्रसंग आहे. इकडून अर्जुन पण तिकडून मोठमोठे लढवई आहेत. कोण भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, महारथी, कर्ण आहे, अनेक आहेत. दुःशासन आहे, दुर्योधन, अनेक लढवई लढणारी मंडळी आहेत. पण इकडं अर्जुन एकटा अर्जुन होता आणि अर्जुनाला महारथी अर्जुन होता. अर्जुन युद्ध करत होता, प्रत्येकाच्या सोबत युद्ध करायचं. अर्जुनापेक्षा कितीही पुढचे हे भीष्माचार्य वगैरे आहेत पण त्यांचा अर्जुनाच्या समोर निभाव लागला नाही. अर्जुनाच्या समोर त्यांचा विजय झाला नाही. प्रत्येक दररोज काय व्हायचं, युद्ध व्हायचं आणि युद्धामधून कौरवांच्या साईडची बरेच योद्धे मारले जायचे कौरवांच्या बाजूचे. एका दिवशी काय झालं, रात्री युद्ध संपलं. युद्ध संपल्याच्या नंतर आपल्या तंबूमध्ये सगळेजण आलेले आहेत. आल्याच्या नंतर दुर्योधन तिथं आला आणि भीष्माचार्यांच्या समोर भीष्माचार्यांना तळ बोलायला लागला. भीष्माचार्यांना म्हटलं, पितामह तुम्ही दिसायला आमच्याकडे ते दिसता, तुमचे शरीर आमच्याकडे आहे, पण म्हटलं संपूर्ण मानाने तुम्ही त्यांच्याकडेच आहे, पांडवांच्याकडेच आहात. असं का बोलतो दुर्योधन म्हटले. नंतर म्हटलं दररोजची स्थिती आम्ही पाहतो, अनेक आपल्याकडचे योद्धे मरत आहेत, त्यांच्याकडचा एक पण मारायला तयार नाही. कसलं युद्ध चाललंय तुमचं नेमकं म्हटलं. त्यांच्या काय म्हणतात स्वाभिमानाला त्यांनी धक्का पोचवला. ते म्हटले असं कसं काय. नाही म्हटले, मला तुमच्या लढण्यावरती थोडीशी शंका वाटते, थोडीशी मला शंका घ्यायला वाव आहे मला, असं तो म्हटलं. मग ते त्या ठिकाणी तीच भीष्माचार्याने काय केली, प्रतिज्ञा केली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, उद्या मी पांडवी मी पृथ्वी करेन. अशी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर देखील आता पांडवांनी किती घाबरलं पाहिजे. नाही, यांच्या अगोदर श्रीकृष्ण परमात्म्याला कळालं. ते कुणाला कळालं, कृष्ण परमात्म्याला कळलं. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, द्रौपदीला घेतलं आणि द्रौपदी मातेने म्हटली चला जाऊ, चला आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. काय काम आहे देवा. नाही म्हटली चला नंतर मी सांगतो, नंतर सांगतो म्हटलं. तर पुढे गेल्यावर सांगितलं. शिबिरात तिथं गेल्याच्या नंतर म्हटले त्यांच्या तंबूमध्ये भीष्माचार्य काय करत असतील, आता या ठिकाणी संध्या करत असतील, जप करत असतील. तिथं जायचं, जाऊन थोडेसे हातामध्ये बांगड्या ज्या असतात ना, त्या बांगड्या वाजवायच्या आणि दर्शन घ्यायचं म्हटल्यास. तिथं गेल्या द्रौपदी माताने दर्शन घेतलं. अशा बांगड्या थोड्याशा बांगड्याचा आवाज केला. भीष्माचार्याने ओळखून घेतलं, कुणीतरी प्रतिवता आहे, कुणीतरी सौभाग्यवती आहे. मग भीष्माचार्य डोळे दाखवून असं म्हटले, सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिला. मग द्रौपदी मातेने लगेच म्हणले, महाराजी एक विचारू का. म्हटले तुम्ही आता काय आशीर्वाद आपल्याला दिला, काय दिला, सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती तू राहावीस असं मला तुम्ही आशीर्वाद दिला. पण हा आशीर्वाद नेमका या जन्माचा का पुढच्या जन्माचा. खंड करून भीष्माचार्याने डोळे उघडले. म्हटले असं कसं काय होईल बरं, पुढच्या जन्माचा आशीर्वाद कशाला मारायला देतोय मी, या जन्माचा आशीर्वाद येतो. पुढे बघितलं, द्रौपदी तू कधी आलीस. ते म्हणले काय आत्ताच आले. मग म्हणलं पण तुमच्या आशीर्वादाचं काय. भीष्माचार्य म्हणले सगळं राहू दे, पण नेमकं तू इथं आलीच कशी हे मला पहिला सांग. कसं काय आलीस. म्हणले तसं काय नाही, आपला नोकर आहे तिथं, त्या नोकराच्या बरोबर मी आली. कोण नोकर आहे तुझा. बघितलं तर कृष्ण परमात्मा द्रौपदी मातेच्या चपला घेऊन असं उभारलेली. त्याच्याकडे पाहून भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी मीच भीष्माचार्य का असे लाखो हजारो भीष्माचार्य जरी आले तरी तुमचा केस वाकडा होणार नाही. विडालं विडालं तुमच्या केसाला धक्का लागणार नाही भीष्माचार्य म्हणतात. मग समोरचा हा विषय वेगळा आहे. भगवान परमात्म्याने असं म्हटल्यानंतर भीष्माचार्याने प्रतिज्ञा केली आणि भीष्माचार्य म्हटले तुझी पण एक प्रतिज्ञा आहे ना, तू माझी प्रतिज्ञा मोडतोस की नाही. मी पण असा पठ्ठ्या भक्त आहे, मी पण तुझी प्रतिज्ञा तुला मोडायला लावतो. म्हटले मी प्रतिज्ञा केलेली ती प्रतिज्ञा आता मोडणार. मी काय प्रतिज्ञा केली ती निष्पाण विभक्ती करणार. ही प्रतिज्ञा मोडते ना, तुला पण बघ म्हटले, तू पण हातामध्ये एखादं शस्त्र धरणार नाही म्हटलं होतास ना, उद्या बघ आता म्हटले माझ्यातून काय पॉवर आहे. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, चक्र घेऊन ज्यावेळेस अर्जुनावरती भीष्माचार्य बाण सोडत होते त्यावेळेस भगवान
कृष्ण परमात्म्यांना श्रीकृष्णाला राहुलं नाही, माताला म्हटली कसलं युद्ध करायला लागलाय म्हणजे अर्जुनाला मारतो की काय माझ्या रागायला कृष्ण परमात्म्याने मोडलेल्या रथाचं चक्र घेऊन कृष्ण परमात्मा भीष्माचार्यांच्यावरती धावले मारायला. हे मी का सांगतो, मागे पुढे उभा राही सांभाळत. आघात भक्तांवरती किती जरी आघात आले तर ते आघात त्या संकटाचं निवारण भगवान परमात्मा करत असतात. विठ्ठल विठ्ठल. हरिदास काय करतात, भक्त मंडळी भगवान परमात्म्याचे भक्त काय करतात महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असतात, नामस्मरण करत असतात. सदा सर्व काळ तुकोबारे म्हणतात, सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्त समाधान. प्रत्येक वेळी भगवान परमात्म्याचं नामचिंतन त्यांचं चालू असतं, म्हणून त्यांचा विश्वास भगवान परमात्म्यावरती असतो. तुकोबारे म्हणतात ना, सगळी चिंता सगळा भार भगवान परमात्म्यावरती त्यांनी घातलेला असतो. घालून आभार राहिलो निश्चिंते निरेलो संती विठोबाचे किंवा तुकामने घालू त्यावरी भार वाहू संसार. अशा पद्धतीचा त्यांचा सगळा भार काही असतो भगवान परमात्मा देवावरती असतो. आणि आपला भार आपण आपल्यावरतीच घेतो, म्हणून तो भगवान परमात्मा आपला भार तो वाहत नाही, भक्तांचा भार वाहत असतो. भक्त मंडळी काय करतात, सरळ सरळ आपला विषय लक्षात घ्या. ते काय करत असतात, भगवान परमात्मा त्यांचं मागं पुढे राहून रक्षण का करतो याच्याविषयी आपलं बोलणं चालू आहे. भक्त मंडळी सदा सर्व भगवान परमात्माचं चिंतन चालू असतं. अर्जुनाचाच विषय घ्या. एकदा काय झालं, कृष्ण परमात्मा थोडेसे चिंतेत दिसल्याच्या नंतर जिथे सगळे जण होते, शंकर परमात्मा तिथं आलेले आहेत. आल्याच्या नंतर शंकर परमात्म्याने विचारलं, म्हटले का बरं देवा थोडसे तुम्ही चिंतेत दिसता, काय कारण म्हटल्यानंतर म्हणले काय नाही, थोडंसं अर्जुनाकडं काम होतं. कुणाकडं? अर्जुनाकडं काम होतं. बरं ठीक आहे म्हटले, मग अर्जुनाला बोलवून आणायचं होतं म्हटले. शंकर परमात्मा म्हटले त्यात काय म्हटलं, एवढं मी आणतो बोलवून, म्हणून गेली तिथं. शंकर परमात्मा तिथं गेल्याच्या नंतर पाहिलं अर्जुन कुठे ते विचारलं. अर्जुन हे झोपलेले आहेत असं सांगितलं तिथं सेवकाने. अर्जुन महाराज झोपलेत म्हटल्याच्या नंतर त्यांनी काय ठीक आहे म्हटले. बरं मग तिथं जाऊन बघितलं अर्जुना झोपलाय, पण अर्जुनाची स्थिती अशी होती, अर्जुनाच्या रोम रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी निघत होता मला. ही स्थिती शंकर परमात्म्याने बघितली, भगवान शंकराने बघितली, त्यांना विशेष वाटलं, नवल वाटलं. अरे बापरे म्हटले, आम्ही जागेपणे भगवान परमात्म्याचं चिंतन करत नाही, पण अर्जुन झोपलाय. झोपलेल्या असताना देखील अर्जुनाच्या रोम रोमातून देवाचं चिंतन सुरू आहे, नामस्मरण सुरू आहे. किती विशेष आहे असं म्हणून त्यांचं डमरू त्यांनी घेतलं आणि डमरू वाजवत काय करायला लागले, नामस्मरण करायला लागले. नामस्मरण करत असताना तेवढ्यात असं म्हणतात की तिथं इंद्र आले. इंद्राने कृष्ण परमात्म्याजवळ त्यांनी विचारलं की देवा म्हटले काय चिंता म्हटले तर कृष्ण परमात्मा म्हणले तसं काय विशेष नाही, पण अर्जुनाकडे थोडंसं काम होतं, अर्जुनाला बोलवून आणायचं होतं. शंकर परमात्मा भगवान शंकर गेलेले बोलवून आणलं, पण ते काय परत आलेले नाही. ठीक आहे म्हटलं मी जातो. इंद्र तिथं गेले, इंद्राने पाहिलं ही स्थिती, अर्जुन झोपलेले, अर्जुनाच्या रोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण असं नामस्मरण सुरू. इंद्राने पाहिलं. आता इंद्राचं काम काय हो, काय इंद्राचं काम काय, थाप नाही पकवाज वाजवतात. ह्या इंद्र काय करतात, पकवाज वाजवतात. इंद्राने काय केलं, आपल्या पकवाजाचं स्मरण केलं, रूम मधून आणला नाही बरं का, काय केलं स्मरण केल्यानंतर पकवाज मृदंग लगेच समोर हजर, लगेच व्यवस्थित मस्त पकवाज लावला सुरामध्ये आणि पकवाज वाजवायला लागले. इंद्र महाराज पकवाज वाजवायला लागल्याच्या नंतर सुरू झालं यांचं असं. परत आणखी बरीच भक्त मंडळी आली आणि ते असे इकडंच असं सांगतात. मग त्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणतात की अरे अर्जुनाकडं काम होतं, इकडं सगळे जाईन ते तिकडं गप्पच, इकडं काही येलच नाही, काय नेमकं काय झालं बघा. कृष्ण परमात्मा तिथं गेले. कृष्ण परमात्म्याने पाहिलं अर्जुन झोपलेला, अर्जुनाच्या रोमरोमातून श्रीकृष्ण जय कृष्ण असा ध्वनी निघतोय. शंकर परमात्मा डमरू वाजवतायत, नाचतायत, इंद्र पकवाज वाजवतायत, नारद मुनी तिथं आलेले आहेत, ते देखील विना स्वरामध्ये राहून गायन करत आहेत श्रीकृष्ण जय कृष्ण. ही स्थिती अशी पाहिल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा देखील तिथे बसून डोलायला लागले. कृष्ण परमात्म्याला देखील समाधी लागली.
हे मी काय सांगतो तर भक्त असे असतात की सदा सर्व काळ भगवान परमात्म्याचं नामचिंतन नामस्मरण करतात. अर्जुन सदा सर्व काळ श्रीकृष्ण परमात्म्याचं नामचिंतन करत होता. म्हणून अर्जुनाचं रक्षण श्रीकृष्ण परमात्म्याने केलेलं आहे. विढल विढल आपल्या जीवनामध्ये भय नामाचं प्रकरण असावा असं वाटत असेल तर आपण भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. पण आपल्याकडे नेमकं काय होतं महाराज, नामस्मरण नामचिंतन काही माणसं करतात, स्मशानभूमीतून जाताना करतात म्हणतात. काय स्मशान जाताना असताना काय करतात, श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम. स्मशान संपलं की हाय आपली गाणी असं म्हणतात. पण काय आहे, भय नामाचा प्रकार संपावा जर वाटत असेल तर सदा सर्व काळ भगवान परमात्म्याच्या नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. भय हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच महाराज, आहेत. भय भय भीती भीती तुम्ही जर म्हणाल काय, एक माणूस म्हटला महाराज, असं उदाहरण सांगतात, तुम्ही ऐकलं असेल, भीतीविषयी चर्चा चालली होती म्हणतात. काही मित्रमंडळींची गावामध्ये ओट्यावरती बसले, मित्रमंडळींची चर्चा चालली होती, भीतीवरती चर्चा चालली असताना एक जण तिथं आला आणि त्याला राग आला. तो म्हटलं काय रे, भीती 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 म्हणताय, मला कसलीच भीती नाही असं म्हटलं. भीती नाही म्हटल्यानंतर दुसरे माणसं म्हटले, दुसरे मित्रमंडळी, तुला माहितीये का आपल्या स्मशानामध्ये म्हणतात अमावस्याला रात्री बरोबर 12च्या दरम्यान काय होतं, काय असतं तिथं, ऐकलंय तू? त्याला म्हटलं आता तू म्हटलं बघा आहे का, सगळी माणसं असंच बोलतात, अंधश्रद्धा असते, ते काहीतरी खोट आहे म्हटलं, सगळं काहीतरी सांगता तुम्ही अजिबात. मग त्यांनी सांगितलं, ते म्हटले की अमावस्याला बरोबर 12 वाजता तिथं जायचं स्मशानामध्ये, तू जाऊन ये, त्यावेळेस तुला पठ्ठ्या म्हणतो आम्ही, भीती नाही ना तुझ्या ठिकाणी, जाऊन ये असं त्यांनी सांगितलं. म्हटलं ठीक आहे ठरलं, जाऊन येतो म्हटलं. रात्री 12 वाजता गेला. ते परत एक त्याला नेहमी सांगितलं, तू स्मशानामध्ये जाऊन आलास की नाही याचा आम्हाला पुरावा म्हणून तू काय करायची, तिथं जायचं नाही, खुंटी मारून यायची. बरोबर आहे का? काय करायची, खुंटी मारून यायची. तो तिथे गेला, पहिल्याच जुन्या काळातलं ना, रात्या काळातलं नाही सांगत, तिथं गेला आणि तो म्हटलं ह्यात काही इथं काही भीती वगैरे काही नाही. गेल्यानंतर त्याला थोडंसं बरं वाटलं, मनामध्ये हा विचार पण आला, भूत असलं तर काय करावं. पण थोडासा आत्मविश्वास होता, खुंटी मारायला हातामध्ये घेतली. माझं खुंटी मारायला लागला आणि खुंटी मारता मारता असं धोत्र होतं, धोत्र असं धरला नाही तर धोत्रावरती खुंटी अशी मारली. झालंय, खुंटी मारायचं काम झालं. आता म्हटलं आपलं काम झालं, पळा. उठल्याने जसं जे धोत्र पकडलं, तो म्हटलं आता मी गेलो, आता मी काय राहतो. भूताने आपलं पकडलं, धोतर जे आहे ते तिथं धोतर फेडलं, चड्डीवरती गावात आला. सगळ्यांनी विचारलं, म्हणजे कसं काय, धोतर कोणाला दिलं? म्हटलं दिलं नाही, भूताने घेतलंय. काय म्हटलं, भूताने. हे मी का सांगतो, भीती नाही म्हणणारे प्रत्येकाच्या ठिकाणी भीती असते. भीती नावाची गोष्ट भीती सगळ्यांच्या ठिकाणी आहे, पण जे हरिदास आहेत त्यांच्या ठिकाणी भीती नाही. भीती नसण्याचं कारणही सांगितलेलं आहे गोवऱ्याने, देवोबा मागे पुढे उभी कोडे संकट. आमच्या जीवनामध्ये असणारी संकट हे भगवान परमात्मा काही करतो, नाहीशी करतो. भक्तांच्या जीवनामध्ये अनेक आलेली संकट भगवान परमात्म्याने दूर केलेले आहे. त्याचाच उद्दिष्ट गोवऱ्या करतात की देव उभ्या मागे पुढे भगवान परमात्मा त्यांच्या उभा असतो. पाठीमागे पुढे जे काही संकट येईल त्या संकटाचं निवारण भगवान परमात्मा करत असतो. महाभारतामध्ये आणखीन एक विषय थोडासा लगेच मी सांगून जाईल. रोज युद्ध व्हायचं, लक्षात घ्या, रोज युद्ध व्हायचं. युद्ध झाल्यानंतर त्यांच्या शिबिरामध्ये यायचे प्रत्येक युद्ध महारथी. मग रोज अर्जुन आणि कृष्ण परमात्मा येत असणार. रोजची स्थिती अशी होती की रथातून रथ शिबिरामध्ये आला, युद्ध करून संध्याकाळीच्या नंतर कृष्ण परमात्मा पहिल्यांदा उतरायचे आणि कृष्ण परमात्म्याच्या मांडीवरती पाय देऊन अर्जुन रथातून खाली उतरायचा. लक्षात घ्या, अर्जुन कृष्ण परमात्म्याच्या मांडीवरती पाय देऊन खाली उतरायचा. युद्ध झालं, मला संपलं. युद्ध संपल्याच्या नंतर एके दिवशी कृष्ण परमात्मा रथावरती बसलेले आणि अर्जुनाने सांगितलं, अर्जुना चल उतर खाली. उतर खाली म्हटल्यानंतर अर्जुनाचा स्वाभिमान, म्हटले एवढा मोठा मी महारथी आहे, एवढं मोठं युद्ध केलं, एवढ्या मोठ्या लोकांना मी मारलं आणि हा काय माझा सर्व सेवेकरी सेवा करणार आहे आणि मला काय म्हणतो, सेवेकरीने अगोदर उतरावं ना आणि अगोदर मांडी द्यावी, त्याच्या मांडीवरती पाय देऊन मी उतरतो, पण मला उतर म्हणतो कृष्ण परमात्मा. म्हटले कृष्ण मी नाही उतरणार, तू उतर अगोदर. तसं नाही म्हटलं, अर्जुन मी सांगतो तुला उतर ना,
उतर म्हटल्यानंतर अर्जुन उतरायला तयार नाही. कृष्ण परमात्म्याने काय केलेलं आहे, अर्जुनाचा हात असा धरला आणि रथातून ढकलून दिलं. अर्जुन खाली पडला. महाराज खाली पडल्यानंतर कृष्ण परमात्म्याने रथातून उडी घेतली. जशी उडी घेतली तसा रथाचा स्फोट झाला. काय झाला? रथाचा स्फोट झाला. रथाचे तुकडे तुकडे झाले रथाचे. तो मात्र अर्जुनाला नवल वाटलं. म्हटले बापरे देवा, म्हटले नेमकं काय हे मला काही कळत नाही. म्हटले काय नेमकं सांगा. म्हटले शिष्यस्त यम शादे मानतम प्रपन्न, मी तुझा शिष्य आहे बाबा, काय नेमकं हे सांग, मला काही कळत नाही. हा मला माम शादी म्हणजे माझी शादी करा असं नाही, मी तुला शरण आलेलो आहे बाबा, काय नेमकं हे मला सांग. म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा सांगितलं. म्हटले अरे अर्जुना, रोज तर युद्ध करत होतस ना, तुझ्या रथावरती अनेक मोठमोठ्या काय रथी महारथीने काय ते शस्त्र टाकलेले, ती शस्त्र मी धरलेली होती. माझ्या सामर्थ्याने ती शस्त्र मी धरलेली होती. आजचा शेवटचा दिवस. तू जर शेवटी उतरला असताच रथातून तर रथाच्या स्फोटामध्ये तुझ्या देखील चिंधड्या झाल्या असत्या. म्हटलं तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे झाले असते, म्हणून तुला मी ढकलून दिलं. अर्जुना, ह्या बऱ्याच किती जरी दिवसाच्या या रथावरती काय होती, शस्त्र शक्ती होत्या रथांच्या वरती, त्या शक्ती मी माझ्या सामर्थ्यानं थोपवून धरलेल्या होत्या. आणि म्हटले आज युद्ध झाले असल्यामुळे म्हटली ती माझी शक्ती थोपवून धरलेली मी काढून घेतली, त्यामुळे रथाचा स्फोट झाला. याच्यातून मी काय सांगतो, भक्तांच्या वरती अनेक संकट येत असतात, पण ती संकट दूर करतो, ती संकट थोपवून धरतो भगवान परमात्मा. विढाल विढाल हरिदास भगवान परमात्म्याचे भक्त काय राहतात, देवाचं चिंतन करत असतात, देवाचं सदा सर्व काळ नामस्मरण करत असतात. म्हणून ते आपल्या मनामध्ये भगवान परमात्म्याचं त्यांनी धावा जर केला तर भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्या पद्धतीचं भगवान परमात्मा जसं स्वरूप ते भगवान परमात्म्याचं आठवतील त्या पद्धतीचा धावा जर केला तर तिथे त्यांना भगवान परमात्मा प्राप्त होतो. अभंगाचं तिसरं चरण, जसा गेला तैसा पावे, जसा गेला तैसा पावे, जसा गेला तैसा पावे, जसा गेला तैसा पावे. तुम्ही आठवलं आणि देवाचं चिंतन करून देवाचा धावा जर केला तर भगवान परमात्मा ठिकाणी तिथं प्राप्त असतो, येत असतो. सगळ्यांना तुम्हाला माहित असेल, अनेक भक्त मंडळी भगवान परमात्म्याचा धावा केला, त्या ठिकाणी भगवान परमात्मा आले. गजेंद्राचा धावत्व केला विटाई कनवाळ कृपाळू भक्ताला विमोही, गजेंद्राचा धावत्व केला विटाई. गजेंद्राने काय केलं, भगवान परमात्म्याचा धावा केला. धावा केल्यानंतर इथं परमात्मा प्राप्त झाले, तिथं आले आणि गजेंद्रावरती असलेले संकट काय केलं, देवाने दूर केलं. आता सगळ्या काही कथा मी सांगत बसणार नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा तर भगवान परमात्मा काय करत असतो, भगवान द्रौपदीने काय केलं, कोटी गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ का सकाया लावियेला. हो, द्रौपदी मध्ये भगवान परमात्मा सांगितले, कोटी गुंतलास कृष्ण, धाव कृष्ण धाव रे लवकरी,
संकट पडले भारी. हो, भगवान परमात्म्याचा धावा केला. कृष्ण म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा तिथं धावले आले. थोडीशी या ठिकाणी शंका आहे, कृष्ण परमात्मा अगोदर का नाही आले? एक लक्षात घ्या, थोडासा विषय महात्म्यांच्या मुखातून मी ऐकलेला आहे. कृष्ण परमात्मा अगोदरच का नाही ऐकले? द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना द्रौपदीची विटंबना केली गेली, अगोदर का नाही आले कृष्ण परमात्मा? नंतर ज्यावेळेस शेवटी दुःशासन द्रौपदीचं वस्त्र ओढत असताना त्यावेळेस नंतर शेवटी कृष्ण परमात्मा आले, अगोदर का नाही आले? तर त्याचं कारण थोडं असं सांगितलं जातं. अगोदर द्रौपदीने काय केलं तर आपले पती जे होते पतींच्याकडं पाहिलं, म्हटले हे मला याच्यातून सोडवतील, या संकटातून हे मला सोडवतील. त्यांच्याकडे पाहिल्यामुळे कृष्ण परमात्मा तुझा त्यांच्यावर विश्वास आहे ना, ठीक आहे, मग माझी काय गरज आहे, असू दे ना. मग त्याच्यामुळे भगवान परमात्मा आले नाही. मग नंतर ज्यावेळेस सगळ्यांच्याकडे पाहिलं, भीष्माचार्यांच्याकडे पाहिलं, ज्यांच्याकडे पाहिलं त्यांनी खाली माना घातल्या महाराज. ते म्हटले आमचं सामर्थ्य नाही, आम्ही इथं दुर्बल आहोत, आमचं बळ या ठिकाणी चालत नाही. ज्यावेळेस सगळ्यांनी खाली माना घातल्यानंतर म्हटले आता मात्र सगळं संपलं. म्हणून सगळं संपल्यानंतर माणसं काय करत असतात? देवाचा धावा करतात. दवाखान्यामध्ये अनुभव असेल तुम्हाला बऱ्याच जणांना, डॉक्टर बरेच असं इथे डॉक्टर असताना माफ करा, क्षमा असावी, डॉक्टर काय म्हणतात, अनेक जण असे बी काही डॉक्टर आहेत महाराज, चांगल्या माळकरी माणसाला माळा काढायला लावणार. काय म्हणतात, बरेच माणसं म्हणतात तुम्ही माळा दिसत नाही बळ्यामध्ये, दवाखान्यात गेलो डॉक्टरांनी काढायला लावली. कशासाठी काढायला लावली? ते म्हटले माळ काढली आणि म्हणजे जेवण नाही. दुसरा आपला विषय कोणी असं मनावरती घेऊ नका, काय डॉक्टर साहेब तुमच्याकरता नाही, तुम्ही चाकले. हा आपला विषय अंगावर ते झाड पाडून घ्यायचं नाही कोणी पण. आपला काय चालू लक्षात घ्या. डॉक्टर काय करतात, 4 दिवस जगायचं जर असेल तर माळ काढा आणि जगा. त्याने म्हटलं जगताच कशाला माळ काढून, काय जगताच कशाला, गळ्यात माळ मेलं तर चांगलं आहे ना. माळ काढली 10, 15, 20 वर्ष जगला, काय उपयोग आहे त्या जगण्याला? नाही, आपला विषय कुठं सुरू होता तरी लक्षात घ्या. विषय सोडून मी काही जाणार नाही, पण डॉक्टराच्या हातातून केस निसटते असं दिसलं, डॉक्टर काय करतो, रुग्ण प्रतिसाद देत नाही असं जर त्याला वाटलं तर तो काय म्हणतो, आता आमचा विलास खुंटलाय, आता त्याच्या पुढचं देवाच्या हातामध्ये, देव काय करेल सांगतात नाही, काय राम भरोसे, आता काय होईल सांगता येत नाही. देवाची इच्छा जर असेल तर हा आता पेशंट वाचेल, नाहीतर वाचणार नाही. आपला विषय कुठं सुरू आहे? म्हणून भगवान परमात्मा जो आहे ना, भगवान परमात्मा देवावरती विश्वास असावा. अनेक मंडळी म्हणतात असं असतं, पण विषय असा आहे की भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवा, देवाच्या वरती विश्वास असावा. संत मंडळींचा भगवान परमात्म्यावरती विश्वास आहे. म्हणून द्रौपदीने काय केलं, द्रौपदीने इतरांच्या वरती विश्वास ठेवला पण ते कामाला आले नाही. ज्यावेळेस देवावरती विश्वास ठेवला, लक्षात घ्या, देवावरती विश्वास ठेवला, त्यावेळेस कृष्ण परमात्मा तिच्या मदतीला धावले. द्रौपदीच्या करता वस्त्रावर तर भगवान परमात्म्याने घेतला आणि द्रौपदी मातेचं संकट दूर केलं कृष्ण परमात्म्याने. हे मी का सांगतो तर भगवान परमात्म्यावरती विश्वास ठेवून देवाचं चिंतन जर केलं तर त्या भक्ताचं संकट भगवान परमात्मा दूर करत असतात. देवाचं मनामध्ये नामस्मरण करून जर देवाचा धावा जर केला तर भगवान परमात्मा तिथं प्राप्त होतात. जैसा केला तैसा पावे धावे धरुणी देव मागे पुढे उघडी कोडे संकट. म्हणून आता आम्ही काय करतो, तो कोबरा अभंगाच्या
गावमुखी विठ्ठल देव उभा मागे पुढे उगवे कोणी संकट एकदा आपल्या वारकरी संप्रदायाचा नियमापर्यंत सगळ्यांनी प्रेमाने टाळी वाजवायची आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं आहे. वेळ टाळ्या वाजवल्या ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना धन्यवाद. ज्यांनी नाही टाळ्या वाजवल्या नाही नामस्मरण केलं त्यांना डबल धन्यवाद. जाऊ द्या. म्हणजे विषय काय, ज्यांनी टाळ्या वाजवल्या ज्यांनी नामस्मरण केलं त्यांचं पुण्य त्यांच्या ठिकाणी. महाराजांचं सांगायचं काम असतं ते सांगतात, केलं तुम्हाला, नाही केलं तुमचं तुम्हाला. असं महाराजांचा काही तोटा होत नाही, होतं कुणाचा आपला तोटा. एक उदाहरण सांगून जाईल जाता जाता नामस्मरण असावं, देवाचं चिंतन करत जावं. एके ठिकाणी काय झालं, महाराज एक जण जायचं होतं, महाराज मुंबईला जायचं होतं सांगलीवर, आणि ट्रॅव्हल्स AC ड्रायव्हरचं तिकीट काढलं. काय 800-900 रुपये काही तिकीट असेल ते तिकीट काढलं. तिकीट काढल्याच्या नंतर गाडीमध्ये गेलं आणि हळूच गाडीच्या बाहेर आला. गाडी निघाल्याच्या नंतर ट्रॅव्हल्सचा कंडक्टर जो असतो त्यांनी सगळ्यांना सांगितलं, म्हटले चला ट्रॅव्हल्स आपली गाडी निघते चला म्हटले. तर हा माणूस गाडीच्या मागे गेला आणि लपून बसला. महाराज लपून बसल्याच्या नंतर त्यांनी 5-10 मिनिटं बघितली त्याची वाट. म्हटले पॅसेंजर काही येत नाहीत म्हणून गाडी पुढे निघाली. पुढे गेले तर माणूस येऊन रस्त्यावरती नाचायला लागला. म्हटलं अहो काय झालं, खूप आनंद झालेला दिसतोय तुम्हाला. तो म्हटलं आनंदाचं कारण हे आहे, म्हटलं मी ट्रॅव्हल्सवाल्याला फसवलं. 10 मिनिटं माझ्याकरता थांबला होता, चला चला म्हणून मी गेलोच नाही. म्हटले काय केलं नेमकं, हे बघा म्हटलं 1000 रुपयाचं तिकीट काढले पण मुंबईला गेलोच नाही. म्हटलं गेलोच नाही मी. ट्रॅव्हल्सवाल्याला फसवले की नाही महाराज, नवनाथ महाराज फसवलं का नाही. हां बघा, ट्रॅव्हल्सवाल्याला त्याने फसवलं. त्यांनी फसवलं का हा फसला. तुमचं काय मत आहे, ट्रॅव्हल्सवाला फसला, नवनाथ महाराज फसले. फसलं कोण माहितीये का, ट्रॅव्हल्सवाला नाही फसला. हे गाव गेलं, पुढच्या गावामध्ये ती सीट कॅन्सल झाली, तिथून दुसरी सीट घेऊन जाईल तो, परत त्याला डबल मिळतील पैसे. पण हा फसला तर सांग, नामस्मरण करा म्हणणारे सांगतील त्यांचं काय, ते फसणार नाही. जर केलं तर आपली फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. चला आपला विषय काय सोय. तुकोबरे म्हणतात की तुका म्हणे असं सुखी गाव मुखे विठ्ठल. तुकोबरे म्हणतात की काय, आम्ही मुखे विठ्ठल गाऊ आणि सुखी असू. मुखाने आमच्या काय करू, भगवान परमात्माचं नामस्मरण करू आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही सुखाने असू. भगवान परमात्माचं तुकोबरे नामस्मरण केलं, नामस्मरण करून तुकोबरे सुखामध्ये राहिले. तुकोबऱ्यांचं चरित्र भाग थोडासा तुम्ही जर पाहिला तर महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक संकट आहेत, अनेक प्रकारचे संकट आहेत. महाराजांच्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर अनेक आघात
तुकोबरायांच्या जीवनामध्ये आले, पण महाराजांची स्थिती होती अशी होती की आपल्याकडे दुष्काळ जर पडला तर आपण काय करतो. आता सगळे आपण सुशिक्षित पुढारलेले मंडळ आहेत आपल्या वस्तीवरती. 10 वर्ष जरी दुष्काळ पडला तरी तुम्हाला काय अडचण नाही, अशी तुमची पावर आहे. तर सगळं म्हणजे स्टॉकमध्ये असतं सगळं. हां, काही कशाची काळजी नाही तुम्हाला. पण तुकोबरायांच्या जीवनामध्ये त्यावेळेस असं होतं महाराज की 1 वर्ष नाही जरी पाणी पडलं, पाऊस नाही जर पडलं तर सगळ्यांनी चिंता असायची, सगळी काळजी करायची. पण तुकोबरायांची स्थिती अशी होती, महाराज दुष्काळ पडल्यानंतर महाराज म्हणतात की देवा बरं झालं दुष्काळ पडला, बरं झालं. एक विषय थोडासा समजून घ्यायचा म्हटलं तर दुष्काळ पडल्याच्यानंतर लक्षात घ्या, आपण सुकाळ असल्यानंतर काय करतो, काही शेतीमध्ये कामं असतात, काहीतरी बागेला फवारणं, काही बागेला पाणी देणं, काही कीड लागली वगैरे वगैरे सगळी कामं असतात, कायम कामं असतात. दुष्काळ पडल्याच्या नंतर काय असतं, बागेत जाता का कुठे जाता तुम्ही, काय नाही, फक्त नुसतं खायचं आणि निवांत राहायचं. खायचं निवांत राहायचं बरं का कामं करायचं बरं? खाऊन निवांत राहणं बरं आहे ना. बरेच माणसं म्हणतात काही कामं नको, खायचं नुसतं निवांत राहायचं. निवांत राहावं की नाही? तर माणसं काय करतात, दुष्काळ पडल्यानंतर भरपूर चिंता करतात. पण तुकोबरायांचं असं नाही. तुकाराम महाराज दुष्काळ पडल्याच्या नंतर चिंता करत नव्हते. बरं झालं म्हणायचे, बरे झाले निघाले दिवाळे, बरे दुष्काळी पिढा गेली. ह्या दुष्काळामध्ये तुकोबराय म्हणतात बरं झालं. आणखीन दुष्काळामध्ये काय काय घडलं महाराज, दुष्काळी गाठीला द्रव्य नेला मन, स्त्री अन्न करिता मेली. दुष्काळ पडल्याच्या नंतर स्त्री म्हणजे तुकोबरायांची पत्नी जी होती पहिली रुक्मिणी नावाची पत्नी, अन्न 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 करत तिनं प्राण सोडला महाराज म्हणजे दुष्काळामध्ये. तरी तुकोबरायांच्या जीवनामध्ये काही फरक पडला नाही. का फरक पडला नाही त्याचं कारण हे आहे, सदा सर्व काळ तुकाराम महाराजांचं देवाचं नामस्मरण सुरू होतं, देवाचं नामचिंतन तुकोबराय करायचे, म्हणून त्यांच्या स्थितीमध्ये काही फरक पडला नाही. म्हणून आपल्या देखील स्थितीमध्ये काही फरक पडू नये, आपल्या जीवनामध्ये काही फरक पडू नये असं जर वाटत असेल तर आपणही नामस्मरणाला सुरुवात करावी. विढाल विढाल परमात्माचं नामस्मरण करावं. नामस्मरण केल्याच्या नंतर माणसाचं जीवन कितीही दुःखामध्ये जरी असलं तर त्याला दुःख वाटत नाही. रामायणातला थोडासा एक प्रसंग आहे, तो प्रसंग सांगून आपली सेवा संपू. अजून वेळ आहे, तशी काही काळजी करू नका. हा, रामायणामध्ये काय आहे, रावण आणि रावणाचे ते भाऊ आहेत, रावण, कुंभकर्ण, विभीषण ही मंडळी आहेत. आणि त्यामध्ये रावण हा सगळ्यांच्यावरती अन्याय करत होता. सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, रामायण प्रसिद्ध आहे. रावणाने सीतामातेचं हरण केलं. सीतामातेला आणल्याच्या नंतर अनेकांनी सल्ले दिले, म्हटले महाराज हे बरोबर नाही. काही जण बोलले, पण त्याच्यामध्ये प्रखर विरोध कोणी केला असेल तर तो विभीषणाने केलं. महाराज विभीषण म्हणतो की महाराज तुम्ही महाराज आहे, माझे मोठे बंधू जरी असला तर तुम्ही मला वडिला समान आहे. मी सांगणं तुम्हाला उचित ठरणार नाही, योग्य ठरणार नाही, पण जे काही योग्य आहे ते मी तुम्हाला सांगतो. हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. तुम्ही सीतामातेला इथं आणलं ना, त्याच पद्धतीने सन्मानाने तिकडं तिला परत करा. इथं तुम्ही सीतामातेला आणलं तर सीतामातेला नुसतं नाही आणलं तर संपूर्ण लंकेवरती तुम्ही संकट आणलेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण लंकेचा नाश होऊ शकतो. लक्षात घ्या. काय म्हणतो विभीषण, लक्षात घ्या म्हटल्यानंतर रावण म्हटलं तू लहान आहेस ना, लहानाने लहान गोष्टी करावी, लहानाने थोडंसं कमी बोलावं, खूप मोठ्या माता करू नये असं रावण म्हटला गर्वामध्ये. म्हटल्यानंतर विभीषणाला त्रास द्यायचे, काही बोलायचं. विभीषण तिथं राहत होता महाराज. मग विभीषणाला भीती वाटत नव्हती का एवढ्या त्याच्या विरोधात बोलत असतात? नाही. मग विभीषण काय करायचे, सदा सर्वकाळ रामप्रभूचं चिंतन करायचे, रामरायाचं चिंतन करायचे. म्हणून विभीषणाच्या ठिकाणी तिळमात्रही चिंता नव्हती, भीती नव्हती. विढाल विढाल पुढचा प्रसंग असा आहे, विभीषणाने पुढे आणखीन प्रखरतेनं सांगितलं की दादा संपूर्ण चुकीचं आहे. आपल्या परिवारामध्ये लक्षात घ्या, मला असं वाटतं कधी कधी बरं का महाराजी, आपल्या परिवारातला एखादा माणूस चुकत जर असेल तर त्याला बोला. 10 माणसात तुम्ही बोला, घरचे माणसं तुम्ही जर बोललं ना ते बरोबर होईल. नाहीतर बरीच माणसांना माहीत असतं आपल्या घरातला माणूस चुकतोय तरी पण ते
बोलत नाही. आपल्या घरातला माणूस अधर्माच्या मार्गाने जातोय, चुकीच्या मार्गाने जातोय, कळत आहे. एखादा तुमचा मुलगा दारू पितोय वगैरे, तर 4 माणसामध्ये बोला, त्याचा अपमान करा, ती बरोबर होईल. 4 माणसामध्ये त्या दारू पिणाऱ्या तुमच्या मुलाची बाजू घेऊन तुम्ही जर बोलले ना, संपलं, मग त्याचं अधपतन झालं. असं आपल्या माणसाला आपण बोललं पाहिजे, बोलणं गरजेचं आहे. बिभीषणाने मोठा भाऊ आहे, राजे आहे, याचा विचार केला नाही. पुढे जाऊन सांगितले, दादा हे चुकीचं आहे. तर चुकीचं आहेच, याचा मी निषेध करतो म्हटल्यानंतर सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे, रावणाने बिभीषणाला लाथ मारली. महाराज लाथ मारल्यानंतर बिभीषण उठलेले आहेत. त्यांनी सांगितलं, दादा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, तुम्ही राजे आहात, पण माझं नाही ऐकत नाही. ठीक आहे म्हटले, माझा नाविलाज आहे, मी आता लंकेचा त्याग करतो. लंकेचा त्याग केला आणि कुठे गेले, रामप्रभूंच्याकडे गेले. रामप्रभूंच्याकडे गेले तर रामप्रभूंनी त्यांच्यावरती एवढा विश्वास दाखवला, ते आले आले लगेच त्यांना लंकेचा राज्याभिषेक केला, लगेच लंकेचा राजा बनवलं रामप्रभूंनी. कोणाला? विभीषणाला अभयदान दिलं. म्हटले, विभीषणा म्हटले, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, तुमच्या जीवाला अजिबात इथं धोका नाही, तुम्ही या. विभीषणाचे सल्ले रामप्रभू घ्यायचे. आणि विभीषणाने तुम्हाला सगळ्यांना माहिती, इंद्रजित त्याला मारण्याकरता अनेक जणांना कसं त्यांना मारायचं हेच माहीत नव्हतं. रामप्रभूंच्या योद्ध्यांना त्यांना कसं मारायचं, त्यांचं मरण नेमकं कशात हेच माहीत नव्हतं. सगळ्यांचं मरण विभीषणाने सांगितलेलं आहे, लक्ष्मणजींना वगैरे वगैरे. मग ही सगळी त्यांची भीती नव्हती का विभीषणाला? रामप्रभूंच्याकडे आल्याच्या नंतर विभीषणानं असं अभयदान मिळाले होतं, कुणी येऊ द्या, तुम्हाला काही होणार नाही. असं हा विषय आपला काय चालू आहे? तर भगवान परमात्म्याचं ते नामस्मरण जर कराल, नामस्मरण आपण भगवान परमात्म्याचं देवाचं जर करू, तर आपल्या जीवालाही भीती नसणार आहे. म्हणून आपणही आमच्या जीवाला भीती नसावी. म्हणून काय करायचं आहे, दररोज भगवान परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन करत चला. तुकोबाराय म्हणतात ना, आम्ही सगळेजण, आपण तुम्ही देखील देवाचं नामस्मरण करत असाल तर तुम्ही देखील नक्कीच हरिदास आहात. काय? हरिदास आहात, हरीचे दास आहात. तुम्ही नामस्मरण नाही जर केलं तर त्याच्यातून तुम्ही जराच बाहेर पडा, तुम्ही हरिदास नसणार आहात. मग तुम्ही हरिदास नाही जर झाले तर तुमच्या जीवाला भीती, तुम्हाला भीती वाटणार आहे. मग प्रत्येकाला भीती वाटू नये असं जर वाटत असेल तर हरीचं चिंतन करावं, हरिदास बनावं. ज्ञानेश्वर माऊली आपल्या अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहायचा प्रयत्न केलेला आहे. संतांच्या आशीर्वादाने आपल्या इथं हा अतिशय आनंदपूर्ण वातावरणामध्ये नामसप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सुरू असतो, चालू आहे. सगळी जण तनमन धनाने सेवा करतात. महाराज नुसता सेवा एका पद्धतीनं करून चालत नाही, नुसता तनाने सेवा करून चालत नाही, मनाने सेवा झाली पाहिजे, धनाने सेवा झाली पाहिजे. अशा पद्धतीने सेवेचे प्रकार आहेत. आदरणीय महाराज रोज तुम्हाला सांगत असतात, त्या पद्धतीनं महाराज जे काही नियम सांगतात त्या नियमाचं तुम्ही काटेकोरपणे पालन करता. म्हणून छोटी छोटी वस्ती जरी असतील तर प्रत्येक कीर्तनकार तुमचं सगळ्यांचं वर्णन करतात. वर्णन करण्यायोग्य आहे, तुमची स्तुती करतात, कारण तुम्ही तसं तुमची सेवा भगवान परमात्म्याच्या देवाची चालू आहे. प्रत्येकजण आपापलं काम करून काय करतात, त्या कामामध्ये स्वतः जातीनं हजर राहतात प्रत्येकजण. मगाच्या हरिपाठामध्ये मी बघितलं महाराज, हरिपाठ इथे सोडा बरं जण तिघं चौघजण वरती आली पळत पळत. कशाला? मला चला म्हणून सांगायला नाही आले, धोतर घालायला वरती. म्हटले खूप गडबडीने आला. एका जणांना विचारलं की कोणतरी विनायचे कोणीतरी होतं इकडं, त्यांना विचारलं, म्हणले अहो किती उशीर झाला? म्हटलं मला हरिपाठाला जायचं आहे. ते म्हणले थांबा 2 मिनिटं थांबा. मी म्हणले एवढा उशीर असतो का, अगोदर यायचं ना नव्हतं? ते म्हणले महाराज काय करता, कामं असतात हो भरपूर. म्हणजे ते कामं करून मी आलो. सांगण्याचा उद्देश काय, मी का सांगतो तुम्हाला, सगळ्या तुमचा व्याप सांभाळून हे करता खूप विशेष आहे. विडाल विडाल आणि हे करावं का तर आपल्या समाधानासाठी करावं. हे करत असताना याच्याबरोबर आपली दिंडी पण असते महाराज. काय इथून माऊली नगरवरून पंढरपूरला दिंडी देखील तुम्ही घेऊन जाता. दिंडीमध्ये प्रत्येकाची स्थिती माहिती. दिंडीमध्ये तुम्ही जाऊन जर आला तर इथं आल्याच्या नंतर काय अनेक जणांना ओरिजिनल कलर येतात महाराज. काय
ओरिजिनल कलर ही काय भानगड, काळा काळा असा कलर येतो. मी देखील माझी थोडी चालत आलो, अजून माझा कलर गेला नाही. म्हणजे असं म्हणतात की एक माणूस वारीला जाऊन आला, लक्षात द्या, वारीला जाऊन आला घरी आणि दरवाजावरती असे थाप मारली, टक टक. मंडळीने दरवाजा उघडला आणि ते म्हणले नमस्कार, आमचे हे वारीला गेले, उद्या या. तो म्हणला उद्या नाही मीच आहे. म्हणलं ते म्हणजे आमचे तरी वेगळे दिसत होते, तुम्ही वेगळे दिसताय. तो म्हणला कलर जरा बदलला, घ्या सांभाळून. पांडुरंगाचा कलर, वा काय वारीला गेल्यानंतर ओरिजिनल कलर प्रत्येकाला येतो. म्हणजे कोणाचा? पांडुरंगाचा कलर येतो. पांडुरंगाच्या रंगामध्ये तुम्ही काय झालेला असतात? तल्लीन झालेला असतात. म्हणून पांडुरंग परमात्मा त्याचा तो कलर आपल्याला देत असतो. काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. तो कलर आला म्हणून कसं करू. आता आमच्याकडे बरीचशी महाराज माने होती. महाराज सांगून तुला सांगतो मी, इथं येत असताना त्यांच्यावर काही फिरून लावली, काय म्हणतात त्याला, हा कसली काहीतरी म्हणतात बघा. मी काय वापरत नाही असलं म्हणून तुम्हाला सांगते. पावडर वगैरे सगळं त्यांच्यासोबत असायचं. दुपारी बसले का तोंडाला लावायचे. म्हणजे का लावतं बरे, नाही म्हणून सांभाळावं लागतं म्हणून म्हणायचं. एक वेळ म्हटलं घरात गेल्यावर मला लोक ओळखणार नाही म्हणून मी सांभाळतो चेहऱ्याला. म्हणजे कसं आहे, ऊन वारा वगैरे हालापष्ट सगळे असते, त्याच्यामध्ये देखील तुम्ही प्रेमानं वारीला जाता, सगळी देवाची सेवा करता. देवाची सेवा सगळ्यांची चालू आहे. अशीच प्रत्येकांच्याकडून देवाची सेवा घडावी, साधू संतांची सेवा घडावी. संत नामदेवरांची सेवा तुमच्याकडून घडते, सावता महाराजांची सेवा तुमच्याकडून घडते. सगळ्या संतांची सेवा अशीच घडावी. तुम्हाला मला सगळ्यांचं अनमोल संतांचं अनमोल मार्गदर्शन आहे. आपला सप्ताह उज्जैनगिरी महाराज यांच्या आशीर्वादामुळे आपण इथं सप्ताहाचं लहानसं रोपटं लावलं. पण ज्ञानोबा म्हणतात ना, त्याचा वेगवेगळा गगनावरी इवलेशी रोप लावेले द्वारी. इथं तुमच्या या वस्तीवरती इवलंचं छोटंसं रोपटं उज्जैनगिरी महाराजांनी लावलं आणि ते महाराजांच्या आशीर्वादामुळं आज त्याचं हे फल आहे. सगळेजण चांगली सेवा करता. फक्त एवढं की मनापासून अशीच सेवा कंटिन्यू चालू राहणार आहे, त्यात काही विषय नाही. अशी सेवा तुमच्याकडून घडावी. सद्गुरू भीमदास बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. गुरु रामदास बाबांचा देखील आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. सांगोलकर वस्ती इथं कार्यक्रम जर असलो तर बाबा दुसरीकडे खोलीकडे जास्त जात नाही, पण इथं मात्र आवर्जून येत असतात महाराज. इथं यावर्षी माझा काही यायचा आपल्या इथे यायचा विचार नव्हता. दिनेश दादाने फोन केला, म्हटलं महाराज कधी येत आहे. म्हटलं येऊ बघू म्हणून म्हटलं. त्यांना सांगितलं, म्हटलं आंध्र प्रदेशमध्ये 4 कीर्तन होते तेलुगू भाषेत. बाबा म्हटले तिकडे तुला जावं लागेल. ठीक आहे म्हटलं, बाबांच्या हातनं मी जातो म्हटलं तिकडे तेलुगूमध्ये बोलू. तर तिकडं मला जायचं होतं. तेलुगूला माట్లాडायला एक अर्थ माहीत आहे. हे 2 मिनटं बोलतोच. आता महाराजांच्या आग्रह खातर 2 मिनटं बोलतोच. ऐका सगळ्यांनी, लक्ष द्या. तुम्हाला काही समजलं मला नंतर कीर्तन झाल्यावर सांगा. आता अभंगाबद्दलच मी थोडंसं बोलतो. ఈ ప్రపంచంలో ఎవరికి కూడా భయం లేదు. ఎందుకు భయం లేదంటే జగద్గురు తుకారాం మహారాజు గారు ఏమంటారు, మేము హరిదాసులు. హరిదాసం అంటే భగవాన్ పరమాత్మ దేవుడు ఉన్నాడు. ఆ భగవాన్ పరమాత్మ ఒక దాస్యత భక్తి చేసిన తర్వాత ఎవరికి కూడా భయం లేదు. భయం లేదు. మీకు కూడా భయం లేదు. మన దగ్గర భయం రాకూడదు అంటే ఏం చేయాలి? దేవుని యొక్క నామస్మరణ చేయాలి. याचा अर्थ काय सांगतो देखील आता बोललेलं. हां मग काही बोला मला असं नाही, याचा अर्थ काय हे पण सांगतो. काय आहे, आपल्याजवळ भय येऊ नये असं वाटत असेल, आपल्याजवळ भीती येऊ नये असं वाटत असेल तर काय करावं आपण? देवाची दास्यत भक्ती करावी, आपण हरिदास व्हावं, देवाचं नामस्मरण करावं. असं थोडंसं त्याचा अर्थ आहे. काय जास्त काही बोलणार नाही, बोलून आपला वेळ काही घेणार नाही, टाईम झालेला. तर बाबांनी मला काही सांगितलं की बाबा मी जातो आंध्र प्रदेशकडे म्हटले. तर बाबा म्हटले नाही नाही तिकडे म्हटले आपलीच प्रेमाची मंडळी, मी जाऊन आलो. म्हटले एकदा तू जा, तर नाराज होतील तुझ्यावर लोक म्हणून म्हटले. नाही बाबा तसं का नाही म्हटलं, तुमची आज्ञा, तुम्ही शेवटी तिकडे जा म्हटले. तर म्हटले मी जातो तिकडे म्हणून सांगितलं. बाबांना कीर्तन वयामानानं कीर्तन उभं राहायचं वगैरे जमत नाही. तरीसुद्धा बाबा तिकडे आंध्र प्रदेशला गेल्यामुळे मला इकडे आपला सगळ्या दर्शनाचा योग मिळाला, इकडे यायची संधी मिळाली. असो सद्गुरू भीमदास बाबांनी देखील आपल्या समाजामध्ये खूप काही क्रांती केली. बाबांनी भक्ती केली. इथंच नाही तर कर्नाटक आणि कर्नाटकच्या पुढं आंध्र प्रदेश आहे, तेलंगणा, तिकडे देखील बाबांनी भक्तीचा प्रचार प्रसार केला. सगळ्यांना
एका समाजापुरतंच मर्यादित काम न करता सगळं वृंदावन देखील तिकडे भक्तीचा प्रचार प्रसार केला. तिकडे परवा खूप मोठा कार्यक्रम बाबांनी केला. असाच कार्यक्रम आणखीन बाबांच्या नगरीमध्ये होईल. आपण सगळेजण या. येताच शेवटी तरी आदरणीय महाराजसुद्धा तिथं असतील, सेवा असेल महाराजांची. तर बाबांचे असे समाजामध्ये कामं चालू असतात. भक्तीचा प्रसार करतात. स्वतः भगवान परमात्मा नामचिंतन स्वतः भक्ती करून इतरांना भक्ती करायला व्हावं लावतात. संतांचे असेच आशीर्वाद आपल्या पाठीशी असावेत. आपण समस्त माऊलीनगर, भलोडीकर, सांगोलकर वस्तीवरील मंडळी भगवान परमात्म्याची सेवा अतिशय मनाने, प्रेमाने, उल्हासपूर्ण भक्तिभावाने देवाची सेवा करतात. अशी सेवा आपल्याकडून घडावी. या ठिकाणी आजच्या सेवेच्या दिवशी सगळेजण मंडळी आहेत. तिथं आदरणीय एकनाथजी महाराज आहेत. महाराजांचा अभ्यास खूप भरपूर आहे. आपल्याला महाराज सगळ्यांना ज्ञानदान करतात. असंच महाराजांचं ज्ञानदान, मोलाचं मार्गदर्शन सगळ्यांना असंच घडावं. त्याच पद्धतीनं महाराजांच्या प्रेमाखातर, प्रेमास्तव ठिकाणी कुलदीप महाराज ते देखील आलेले आहेत. त्याच पद्धतीने नवनाथ महाराज देखील असतात. प्रत्येक वर्षी सेवेसाठी महाराज देखील असतात, सेवा करतात. नवनाथ महाराज हे पण असतात. हां, म्हणजे गायनाची सेवा हे देखील चांगल्या पद्धतीची सेवा करतात. सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी मंडळी आहेत. वस्तीवरची सगळी मृदंगवादक आहेत. विशाल महाराज खोले महाराज आहेत, चांगला पकवाज वाजवतात. सगळ्यांची सेवा आहे. सगळे सेवेकरता इथं येतात. सगळी सेवा करून तुम्हाला साथ करतात. सेवा करण्याकरता सगळ्यांची साथ अशीच घडो, सगळ्यांची अशीच साथ संगत मिळो आणि असाच हा कार्यक्रम पुढं चालत राहो. सुंदर असाच कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत राहू असे भगवान परमात्मा, माऊली ज्ञानोबर आहे, जगद्गुरु तुकोबर आहे, संत नामदेवर आहे, संत सावतोबर महाराजांच्या चरणाशी प्रार्थना करून झालेली सेवेला इथं पूर्ण निवेदिता जगद्गुरु तुकोबर यांचं भजन करा. तुकाराम तुकाराम. अगोदरच का सोडलं मी याचं कारण एक थोडक्यात सांगून देईल तुम्हाला. आपल्या जोगमारांच्या संस्थेमध्ये असा एक नियम आहे, जो कीर्तन करत 10 मिनिटं अगोदर सोडतो त्याला श्रोत्यांचे फुकट 10 मार्क मिळतात. 10 मिनिट लेट जर केला तर ते पाया बरेच माणसं असं बोटं मोडतं म्हणतात. सत्यानं सोडे 10 मिनिटं उशीर केला असं कुठं कीर्तन करा असतो का. त्याच्यामुळे मी जरा अगोदर सोडलेलं व्यवस्थित चाल म्हणाल. हां.